सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षातील पालिकेच्या 11 विभागांचे कामकाजाचे लेखापरीक्षण केले आहे। सर्वच विभागासह घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजावर आक्षेप नोंदविला आहे। या विभागाने पुरुष कामगारासाठी गणवेश खरेदी करताना 4,94,770 रुपये खर्च केले, परंतु संबंधित कामगारांना गणवेश देताना त्यांच्या सह्याच घेतल्या नसल्याचे लेखापरीक्षणात आढळले आहे। या विभागाने 14,476 रुपये खर्चून साबण खरेदी केल्याची नोंद असली तरी त्याची बिले सादर केली नाहीत, त्यामुळे खर्चाची पडताळणीच करता आली नसल्याचा शेरा अहवालात मारला आहे। याला संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे नमूद केले असून कामगारांना गणवेश मिळाला की नाही याची पुष्टी होत नाही, असे अहवालात स्पष्ट केले आहे। सदर अहवालात अतिक्रमण विभागाचेही कामकाज संशयास्पद असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे। तसेच पालिका भूमी व मालमत्ता विभागाच्या कामकाजावर आक्षेप नोंदविण्यात आले आहे। पालिका वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे।